नाशिक आता फक्त धार्मिक शहर म्हणून ओळखलं जाणार नाही, कारण नाशिक आता कात टाकतंय. गोदावरी घाटांचा बदलता चेहरा, शहरभर उभं राहत असलेलं सुंदर रस्त्यांचं जाळं, नवीन पूल, रिंग रोड, विमानतळ आणि सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेली हजारो कोटींची विकास कामं, यामुळे नाशिक आता वेगानं बदलताना दिसतंय. केंद्र आणि राज्य सरकारकडून नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्यासाठी तब्बल 22,181 कोटी रुपयांच्या विकास कामांना मान्यता देण्यात आली आहे. तर काही अहवालांनुसार हा एकूण विकास आराखडा 25,000 कोटी रुपयांपेक्षा अधिक असल्याचं सांगितलं जातंय. शहरातील रस्ते, पूल, घाट, पार्किंग, पाणी पुरवठा, सांडपाणी व्यवस्था, गोदावरी नदी संवर्धन आणि वाहतूक व्यवस्थेवर मोठ्या प्रमाणात काम सुरू आहे. गोदावरी घाटांवर नवीन घाट, वॉकवे, लाइटिंग आणि आधुनिक सुविधा उभारल्या जात आहेत. तर 66 किलोमीटरचा बाह्य रिंग रोड नाशिकच्या भविष्यातील ट्रॅफिक व्यवस्थेसाठी महत्त्वाचा मानला जातो आहे. ओझर विमानतळाचा विस्तार, स्मार्ट सिटी प्रकल्प, CCTV नेटवर्क आणि आधुनिक अर्बन मोबिलिटीवरही भर दिला जातोय. अर्थात या विकास कामांमुळे सध्या धूळ, वाहतूक, कोंडी आणि गैरसोयी वाढल्या आहेत. पण या सगळ्यामुळे तयार होत आहे एक नवीन नाशिक. अध्यात्म, पर्यटन, आधुनिक पायाभूत सुविधा आणि जागतिक स्तरावरील कुंभनगरी म्हणून नाशिक स्वतःची ओळख निर्माण करणार, यात काही शंका नाही. अशाच दर्जेदार कॉन्टेंटसाठी रेडिओ कर्मवीरच्या सोशल मीडिया हँडल्सना फॉलो करा आणि 88.4 मेगाहर्ट्झवर ऐका रेडिओ कर्मवीर. आता थांबायचं नाही.